तुमचं व्हिटॅमिन डी जर असेल तर ते तुमचं कॅल्शियम ऍब्सॉर्ब होणार आहे. आणि मग तेवढं आपण काय होतं, व्हिटॅमिन डी नसतं. सूर्यप्रकाशात तुम्ही किती जाता? डायरेक्ट सूर्यप्रकाश तुमच्या अंगावर, कपड्यातून नाही. तर पडतो काय? दिवसभर आम्ही घरात असतो किंवा काय. आता या आयटी क्षेत्रातले बघा, कोण सूर्याच्या प्रकाशात निघालंय, सूर्यस्नान वगैरे जे आहे की नाही, तर त्याचा फार मोठा रोल असतो. आणि मग आपले बोन्स वीक होत जातात. तर आजचा जो धातू आहे की नाही, सप्त धातू मधला 5वा धातू, हे आयुर्वेदामधली जी कन्सेप्ट आहे की नाही, तुम्हाला खरोखर जर आरोग्यावर काम करायचं असेल, तर हे पूर्ण पूर्ण कोण पहिल्यापासून ऐकायला लागलाय बघा. वात, पित्त, कफ इम्बॅलन्स होतात. वात, पित्त, कफ तुमचे इम्बॅलन्स असतील, तर मी तुम्हाला सांगतो ठामपणे तुमचे सप्तधातू अफेक्टेड होतातच. त्यांच्यावर विपरीत परिणाम होतच असतो. आणि मग तुमची प्रकृती, वात प्रकृती, कफ प्रकृती, पित्त प्रकृती आहे ती शोधून काढायला लागते. आणि मग त्याच्याप्रमाणे ते बॅलन्स राहिलं पाहिजे. आणि मग ते बॅलन्स वात, पित्त, कफ असतील, तर तुमचं सप्तधातू पण त्या ठिकाणी त्याच्यावरती विपरीत परिणाम होत नसतो किंवा काय. आणि मग ह्याचं काय असतं, की तुम्ही दिवसभरातलं काय खाता, शेवटी रॉ मटेरियल काय, पहिलं जे अन्न घटक आहे, रस तयार होणार आहे की नाही, मग खाता काय, लक्षात आलं काय, तर तिथूनच त्या ठिकाणी ती सुरुवात असते. आपल्याला मी सांगतो ना, तर शरीर धारणात धातवा, जे शरीरास धारण करतात त्याला धातू म्हणतात. शरीरास धारण करणे म्हणजे जीवन प्रदान करणे. हे धातू तुम्हाला जीवन प्रदान करत असतात, लक्षात घ्या. मग त्याला धातू म्हटलंय. आयुर्वेद शास्त्राप्रमाणे काय म्हटलंय, आयुर्वेदानं शरीराची आपल्या डेफिनेशन केले. आपलं शरीर जे आहे त्याची व्याख्या आहे. शीर्यते इति शरीरम, शीर्यते इति शरीरम, जे झिजतं ते शरीर. मग आपलं झिजणारच आहे शरीर, हे वय वाढेल तसं झिजणारच आहे. मग हे वय वाढेल तसं झिजण्याची प्रोसेस आहे, एजिंग प्रोसेस म्हणतात त्याला, एजिंग प्रोसेस. ती स्लो डाऊन झालं पाहिजे, लक्षात आलं. मग ती ही स्लो डाऊन होत नाही. हा, तर ही एजिंग प्रोसेस असते की नाही, तर ही त्या ठिकाणी स्लो डाऊन होत नसते. कारण का आपल्याला वाढलेलं वजन, लॅक ऑफ न्यूट्रिशन डिफिशियन्सी, बघा न्यूट्रिशन डिफिशियन्सी असल्यामुळं तुमचं काय होतं, आपल्याला आपली स्किन बघायची किंवा लुक बघायचा, आपली एनर्जी बघायची. आता तुम्ही बघा, इथं तुम्हाला हे ज्यांचं ज्यांचं वजन जादा आहे, आम्ही करडा स्कॅनवर मशीनवर चेक करतो की नाही, तर त्याच्यामध्ये ऍव्हरेज लोकांचं वय, ऍव्हरेज ऍव्हरेज लोकांचं जे वय असतं की नाही, ऍव्हरेज लोकांचं वय हे जादा दिसतं. जादा दिसतं की नाही का, बघा 50 असेल तर 60-70 वय जादा दिसतं, तर त्या वाढलेल्या चरबीमुळं. तर इथं काय असते, जेवढं तुमचं वजन, चरबी लोकेशन कुठं कुठं साठवलंय बघा, तर त्या वाढलेल्या चरबीमुळं तुमचं वय जादा दिसतं, शरीराची झीज जादा होते, एजिंग प्रोसेस